ठाकरे बंधूंना लोकांनी नाकारलं. ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीत राजकीयकरण आणलं. पतपेढीच्या निवडणुकीत राजकीयकरण न आवडल्याने लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं. पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. ब्रँडचा बँड वाजवण्याचा काम जनता करत असते. ईव्हीएम वर आरोप करणारे आता पतपेढीच्या निकालानंतर काय होणार? ठाकरे बंधूंच्या पराभवावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंसह विरोधकांवर निशाणा. लोकसभेत 130व्या घटना दुरुस्तीचं विधेयक सादर. या विधेयकानुसार एखादा मंत्री, मग तो पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री, कोणत्याही आरोपाखाली सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास त्याला 31व्या दिवशी मंत्रिपदावरून हटवले जाईल. संसदेत विरोधकांचा गदारोळ. गृहमंत्री अमित शहांकडून आज 20 ऑगस्ट 2025 रोजी 130व्या घटना दुरुस्तीचं विधेयक सादर करण्यात आले. या दरम्यान विरोधकांकडून विधेयकाची कॉपी फाडून थेट शहांच्या दिशेनं फेकून निषेध करण्यात आले. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. नदीकडच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.